तर बघा सकाळ सकाळ मला इकडे दूध घालायला पाठवले. आता इकडून असं आलोय, इकडे कसा रस्ता आहे आणि इकडे शेततळ आहे. आता इकडं असं रस्त्याने जायचं आहे. बघा किती पूर्ण सकाळ सकाळचं असं वातावरण आहे. गवत तर कसलं आले, ह्याच्यात दूध आहे. तर इथं आता कळशी आणून ठेवली, ही रात्रीची किटली आहे. तर इकडं असं रस्ता आहे. आणि इकडं एक बाग आहे आणि एक शाळा आहे. तर ह्या शाळा इथं आम्हाला दूध घालायला यावं लागतंय. तर मित्रांनो, मी आता इथं घरी आलो आणि पाऊस पण खूप यायला लागला. दाखवतो तुम्हाला. आता घराच्या बाहेर काय जात नाही, खिडकीतून तुम्हाला दाखवत पाऊस यायला लागले. असं पाऊस यायला लागले. आणि आज आहे आमच्या गावामधली लक्ष्मी देवीची यात्रा आहे. जत्रा पण म्हणतात. लक्ष्मी देवीची जत्रा आहे. तिथं कोंबड्याचा बळी दिला जातो. आणि दुसरी देवी आहे मरीमाई देवी आणि लक्ष्मीमाई देवी. या दोन्ही देव्यांची आज यात्रा आहे. तर पाऊस तर खूप यायला लागला आहे. तर आता आमच्या घरामध्ये लागले पोळ्या वगैरे बनवायला. तर तुम्हाला दाखवतो तर पोळ्या वगैरे कशा काय बनवते ते. तर आज आहे शुक्रवार आणि शुक्रवार मंगळवार ह्या देवींची यात्रा असते. तर बघू आता मी गावात जाणारच आहे. तर पाऊस पण खूप चालू आहे आणि ह्या पावसामुळे जायला येते का नाही काय माहीत नाही. जरी गावात नाही गेलो तरी मी तुम्हाला दाखवतो तिथला कार्यक्रम वगैरे कसा असतो काय असतो. तर प्रत्येकाच्या गावामध्ये ह्या दोन देव्या असतातच आणि प्रत्येकाला माहीतच आहे कसा कार्यक्रम असतो काय असतो. तर इथं आता बघा पोळ्या बनवायला चालू आहेत आणि बाहेर पण बनवायला चालू आहेत. तर बाहेर चुलीवर बनवते ते आणि इथं गॅसवर. तर दोन्हीकडे का बनवते ते तर फास्ट व्हायला पाहिजे आणि पाऊस पण चालू आहे त्याच्यामुळं चपात्या पण चालू आहेत करायच्या. झाले भरच्या पोळ्या करायच्या. भाकरी आणि जी देवाला काय लागते ते किती वाजता जाणार आहे देवाला? हा इथं आमची चिवे. चिवे काय करते आहे? हाय करते चिवे माझी. तर मित्रांनो बघा ह्याच्यामध्ये ही डाळिंबीची रोपं आणली होती. ही त्याचं बॉक्स आहे आणि परत आता आपण ह्याच्यामध्ये हे पण लावू शकतोय कोथिंबीर काही कशाची पण रोप लावू शकतो. मिरची वगैरे काही हे असं एक एक ह्याच्यामध्ये ट्रे घालून ठेवलं आहे. खूप छान आहे. तुमच्याकडे जर असला असेल तर ह्याच्यामध्ये माती वगैरे थोडं भरून आपण ह्याच्यामध्ये काही पण लावू शकतो. ह्याच्यामध्ये वांगे, ह्याच्यामध्ये गवार, भेंडी काही पण असं लावू शकतो ह्याच्यात. इकडं तर असा नैवेद्य बनवायचा चालू आहे. तर आता आईन मी चाललोय इथल्या रानातल्याच देवाला लक्ष्मी आईला चाललोय. इथं तुम्हाला तिथलं मंदिर दाखवतो आता. चाललोय. पाऊस पण लय यायला आले आता. लय म्हणजे एवढं लय नाही, तेवढं छोटंच. पावसाची चिरचिर चालू आहे आणि पावसाच्या चिरचिरीतच आम्ही चाललोय. पावसातून रस्ता निस्ता असा झालाय.
मुंबईच्या लोकांना सुद्धा हे असल्या चिखलांची सवय झाली बरं का. आपण म्हणतोय ना मुंबईची लोक इकडे येऊ शकत नाही हे, तर त्यांना सुद्धा पावसात लय हिंडावं लागतंय कामाला. हे त्यांना चिखला पाण्याचा खड्ड्याचा हे अनुभव त्यांनी घेतलेला आहे. रस्त्यातनं खड्ड्यातनं रस्ता हे, त्याच्यामुळे हे आता एखाद्या वेळेस इकडे आपल्या आडरांतल्या साईडला त्यांना गाड्या वगैरे चालवायला जमणार नाहीत, पण चालायला मात्र ते कटाळणार नाही इकडल्या रानात. तर मित्रांनो, आता इथं आम्ही मंदिरापाशी आलोय आणि इथे एक चिंचेचं झाड आहे. तर हे झाड गेल्या 20 वर्षापासून इथे झाड आहे बघा. हे असं झाड आहे पूर्ण. हे असं बारकस मंदिर आहे. इथे एक लिंबाचं एक झाड आहे आणि एक तरटीच एक झाड आहे. हे आतनं मंदिर असं आहे. एक छोटीशी घंटी आहे आणि इथं असं तरटीच एक झाड आहे. इथं लिंबाच एक आहे. आणि इकडं ह्या बाजूला मी गणपती बसवत होतो गेले 13 वर्ष, पण गेल्या वर्षापासून काय गणपती इथं बसवला नाही. समोर असं एक मोकळं शेत आहे. तर मित्रांनो, आता आहे ना पूजा केली, इथं आरती वगैरे अगरबत्ती लावले. तर आता पाठीमागच्या बाजूला पण देव आहेत. ते जुना देव आहे, नंतर मंदिर बांधलंय आणि याच्यामध्ये हे देव बसवलेत पाठीमागचं उचलून. तर इथं पाठीमागल्या बाजूला असं देव आहे तिथं. तर आता झाली देवपूजा इथली, चाललोय आता घरी. आता आहे ना हे उसातून वाट कुठून काढली आहे काय, घर जवळ पडते म्हणून इथून उसातून वाट काढली. आले आता घर जवळ, सगळ्या उसातनं चाललोय घरला. बघा इकडं असं ऊस आहे.